अभिषिक्त असणारा, पवित्र आत्म्याने कृपा मंडित असणारा आणि परमेश्वराने खास त्याची निवड केलेला असणारा पेत्र ज्यावेळेस बोलत होता तो काय बोलत होता? तो बोलत काय होता? अनेक वेळेस आम्हाला प्रश्न पडला, कारण त्याच्यामध्ये संभाषण एकदम शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. आम्ही पुन्हा एक वार पाहूया तो शास्त्रभाग. या ठिकाणी पुन्हा एक वार प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 44. त्याच्या अगोदर आम्ही 2-3 वचन पाहूया. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल. अशी साक्ष सर्व संदेश ते त्याच्याविषयी देतात. मग पुढे त्या चॅप्टरची हेडलाईन्स लिहिलेली आहे, परराष्ट्रीय पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच पेत्र काय भाषण करीत होता? तर पेत्र उपदेश करत होता. पेत्र पकडीकरण सांगत नव्हता. पेत्र एखाद्या विषयी परमेश्वराने त्यांनी सांगितले आणि पेत्र त्यांच्याविषयी भविष्यवाणी करत नव्हता. अनेक लोक ज्यावेळेस याचकाकडे आम्ही याचकाच्या मुखातून धर्मशास्त्र ऐकण्यासाठी परमेश्वराचं वचन सांगतं की आमचे कान आतुरलेले असावेत, आणि अनेक लोक याचकाच्या मुखातून धर्मशास्त्र म्हणजे उपदेश म्हणजे देवाचं वचन ऐकण्यासाठी समीप जात असताना अनेक वेळेस घडलेलं आहे की देवाच्या जे लोक परमेश्वराच्या वचनासंबंधी जे भुकेले आहेत, जे ताणलेले आहेत, जे सत्याकडे धावत आहे, जे सत्य परमेश्वराच्या वचनाचा शोध करत आहे, सत्याचा शोध घेत आहे, असे लोक ज्यावेळेस एखाद्या याचकाकडे जातात, पाळक साहेबांकडे जातात, रेव्हरंड साहेबांकडे जातात, बिशप साहेबांकडे जातात, त्यावेळेस त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडे कुठंतरी त्यांना काहीतरी शिक्षण दिलं जातं. आम्ही पाहतो की अनेक लाईव्ह फेसबुकवर आम्हाला पाहायला मिळतं की अनेक लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी येतात, परंतु अनेक वेळेस असं घडते की देवाचं वचन सोडून दुसरंच काहीतरी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. परंतु पेत्र या ठिकाणी तसं करत नव्हता. पेत्र काय करत होता की त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा. आज्ञा कोणी केली? परमेश्वराने. परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्ताने सेवकांना आज्ञा केली. काय आज्ञा केली? की उपदेश करा. आज आम्ही काय करतो? प्रोफेन्सी करतो. आज आम्ही काय करतो? फक्त लोकांचं भविष्य सांगतो. आम्ही लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून देतो, लोकांना भावनावश करतो, लोकांना कुठंतरी त्यांच्या अंतःकरणाला मनाला लागन आणि त्याच्यापासून त्याला आनंदाने हर्ष मिळेल म्हणून आपण त्या मनुष्याचं फक्त मन करमणूक करण्याचा प्रयत्न करतो. आमचे उपदेश देखील आहे ना सगळे मन करमणुकीचेच असतात. परंतु या ठिकाणी देवाचा सेवक पेत्र उपदेश करा अशी साक्षी द्या की देवाने नेमलेला असा ख्रिस्ताचा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तोच आहे. जिवंत लोकांचाही न्याय करणारा प्रभू येशूच आहे, आणि जे मृत झाले, जे मरण पावले, त्यांचा देखील न्याय करण्याचं काम माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे दिले. ही ठाम साक्ष, हा उपदेश तो त्या ठिकाणी लोकांना देत होता, आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल अशी साक्ष. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच सगळ्यांच्या पापांची क्षमा होईल. भूतलावर, आकाशाच्या खाली, पृथ्वीवर, जगामध्ये, मनुष्यामध्ये दुसरं तिसरं कोणतंच नाव नाही, एकच नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्या नावानेच आम्हाला पापांची क्षमा मिळेल असं संदेश ते आणि जे काही सर्व त्याच्याविषयी देतात, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे साक्ष त्या ठिकाणी दिलेली आहे, तर आम्हाला पाहायला मिळतं की ही गोष्ट पेत्र त्या ठिकाणी लोकांना सांगत होता. लोकांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली, लोकांच्या पापाची जाणीव झाली. होय, खरोखर मी पापी आहे असं त्यांच्या मनात लागलं, आणि त्या उपदेश ते इतक्या काही बारकाईने पाहत होते, आणि इतकं काही पश्चाताप हृदय त्यांचं झालं, इतकं काही ते स्वतःला परमेश्वरच्या समोर लीन आणि नम्र केलं, आणि इतके काही त्या देवाच्या वचनामध्ये गुंग होऊन गेले की त्या ठिकाणी ते परराष्ट्रीय लोक होते. ते यहुदीच लोक नव्हते. सगळे शास्त्री, परुषीन, पंडित, नासुरी पंथाचे, वेगवेगळ्या पंथाचे, असा काही त्या ठिकाणी नाही. परंतु ज्या आत्म्याला असं वाटलं की मी पाप केलंय, ज्या असं वाटलं की माझा न्याय करायला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्याच्याकडे तो अधिकार दिलेला आहे असे, आणि मी जर पश्चाताप न करता मेलो
तर मेल्यावर देखील ज्याला न्याय करायचा अधिकार आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे प्रभू येशूच्या हातात जर सर्व काही आहे तर मग आपण आपलं पाप कबूल करायला पाहिजे, आपण आपलं पाप सोडून द्यायला पाहिजे, आता आपण परिवर्तन करायला पाहिजे, आता आपण प्रभू येशूचा स्वीकार करायला पाहिजे आणि आता दुसरा काही पर्याय नाही. आणि मग ज्या वेळेस त्यांनी प्रिय असं त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यावेळेस परराष्ट्रीय पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो. पेत्राचं हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला, सर्वांवर, एक देखील सोडलं नाही. परंतु कोणते? जेवढे बसले होते जेवढे पश्चाताप करत होते, जेवढे देवाचा शोध घेत होते, जेवढ्यांनी प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवला आणि विशेषतः त्यांचा बाप्तिस्मा झालेला नव्हता. विशेष कोण सांगतो तुम्हाला? आज आमचे अनेक बाप्तिस्मे झालेले आहेत. आज बिलियर्स लोकांचा बाप्तिस्मा झालेला आहे, पण अनेक लोकांना पवित्र आत्म्याची कृपा नाही, कृपा दान नाहीत. त्यांना हे देखील माहित नाही का ते कसे मिळतील, किंवा आम्हाला दिलेला आत्मा आम्ही आतापर्यंत त्याला उजळलाच नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतो की पेत्राचं भाषण चालू असताना पेत्र पॉलिटिक्सचं भाषण करत नव्हता. पेत्र एखाद्याविषयी टिप्पणी करीत नव्हता, एखाद्याचे दोष काढीत नव्हता, एखाद्याची चूक काढीत नव्हता. पेत्र उपदेशामध्ये त्यांचं प्रकटीकरण सांगत नव्हता, पेत्र उपदेशामध्ये त्यांच्याविषयी भविष्यवाणी करत नव्हता. आज आम्हाला देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर आमची निवड केलेली आहे तर निश्चित अर्थाने प्रिय आम्ही ती गोष्ट केलीच पाहिजे. जसं पेत्र, प्रेषित पौल, योहान, मार्क, लूक जेवढे काही होऊन गेले देवाचे सेवक, त्या प्रत्येक लोकांनी देवाचं वचन गाजवलं. आणि वचन गाजवत असताना साधं या ठिकाणी लिहिलेलं आहे की पेत्राचं भाषण चालू असतानाच पवित्र आत्मा मिळालाय. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? अनेक लोक उपवास प्रार्थना करतात, परंतु आतापर्यंत अनेक लोकांना पवित्र आत्मा मिळालाच नाही. आणि पवित्र आत्मा मिळवायची तर लय हौस, विशेष करून सिस्टर लोकांना, पालकीनबाईंना. काही चर्चमध्ये पाळक साहेबांना अन्य भाषा येत नाही, पण पालकीनबाईला येतात. कशी येतात ते माहित नाही. या ठिकाणी लिहिलंय, मग परराष्ट्रीयवर पवित्र आत्म्याचा दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. अहो, जे ओरिजिनल प्रभू येशूचे लोक होते ना, त्यांना आश्चर्य वाटलं, हे काय? यांचं तर बाप्तिस्मा झाला नाही, यांना ख्रिस्त माहित नाही, यांना येशू माहित नाही, यांना परमेश्वरही माहित नाही. हे फक्त येऊन बसलेत आणि हे फक्त पेत्राचं भाषण ऐकतात. पेत्र जे काही सांगतोय ते ऐकू राहिलेत. कदाचित यांना आमच्या इतपत माहिती नाही, आमच्या जसे बाप्तिस्मे झाले तसे यांचे पण झालेले नाहीत. आणि मग पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या, पेत्राबरोबरचे लोक होते ते विश्वासू लोक होते, सुनता झालेले पण होते. या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं, कारण त्यांना अनेक भाषेतून बोलताना व देवाची थोरी गाताना ऐकली. या ठिकाणी पवित्र आत्मा मिळाला तर अन्य भाषेमध्ये देवाचं गौरव करताना या ठिकाणी लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एक वेळ सांगतो की पवित्र आत्मा आणि अन्य भाषा प्रत्येकच वेळेस येईल, कारण प्रत्येकच वेळेस येणार नाही असं काही फिक्स ते ठेवलेलं नाही. देवाच्या उद्देशानुसार, पवित्र आत्म्याच्या दानानुसार, पवित्र आत्म्याच्या कृपेनुसार, पवित्र आत्म्याला जसं गायडन्स करायचं आहे किंवा प्रभू ख्रिस्ताला जशा प्रकारे आम्हाला चालवायचं आहे किंवा कुठलं कृपादान आमच्या मधून निर्माण करायचं आहे किंवा प्रकट करायचं आहे ते परमेश्वरावर अवलंबून असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की कारण त्यांना अनेक भाषेतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. देवाची. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवल. आता आमचा तर आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय आणि आमचा बाप्तिस्मा पण झालाय, पण नेमकं देवाचं वचन ऐकत असताना ज्यांनी पश्चाताप केला, ज्यांनी त्या वचनाचा स्वीकार केला, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, ज्यांना पापाची जाणीव झाली, ज्यांना खरोखर वाटलं की हा न्यायाधीश आहे, आता जरी मी सुटलो पण मेलो तरी सुटणार नाही, कारण न्याय करायचं काम प्रभू येशूकडे आहे. आणि मग त्यांच्या जीवाला, त्यांच्या मनाला, त्यांच्या अंतःकरणाला, त्यांच्या हृदयाला, त्यांच्या आत्म्याला थोडस लवलेश वाटलं आणि त्यांनी जागेवर पश्चाताप केला, जागेवर प्रभू येशूचा स्वीकार केला. आणि भाषण ऐकत असताना पेत्राने जाऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवला नाही. आम्ही पाहिलं प्रिय की वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पश्चाताप केला,
पापांची क्षमा झाली, येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, देवाच्या आज्ञा पाळल्या, एक चित्त व तत्पर सहभागिता, अंतःकरण शुद्ध केल्यावर, नीतिमान बनण्यावर, सत्कर्म करण्यावर, देवाचं भय बाळगण्यावर, देवाच्या दासाने प्रार्थना केल्यावर. आता या ठिकाणी देवाच्या दासाने प्रार्थना केलेली नाही, पण देवाच्या दासाने देवाचं वचन सांगितलं आणि त्या वचनाच्या माध्यमातून देवाने त्यांच्यावर अनुग्रह आणि कृपा केली आणि त्या ठिकाणी त्यांना पवित्र आत्मा मिळाला. देवाने निवडल्यावर देवाच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी देवाच्या इच्छेनुसार त्यांना पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. कदाचित त्यांच्यातले बरेच लोकांनी प्रार्थना केली असेल, कदाचित पेत्राने देखील प्रार्थना केली असेल की प्रभू या लोकांना पवित्र आत्मा दे, म्हणजे यांना अधिक समजेल, या लोकांना पवित्र आत्म्याची कृपा भिषित कर, या लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श जाणू दे, म्हणजे अनेक आणि अनेक वचनामध्ये वाढतील, देवा स्वर्गीय राज्याची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतील, देवाच्या गोष्टी ओळखतील, शरीराने देवाचा गौरव करतील. कारण इथं मोकळीक आहे, ज्या अर्थी मोकळीक आहे तिथं देवाचा आत्मा आहे. आणि मग अशा प्रकारे करत असताना आम्ही पाहतो की पेत्राने त्या ठिकाणी भाषण केलं आणि लागलीच भाषण चालू असताना, देवाचं वचन चालू असताना, प्रवचन चालू असताना, संदेश चालू असताना त्या ठिकाणी ऐकणाऱ्यावर पवित्र आत्मा मिळाला. आम्हाला तो पवित्र आत्मा आतापर्यंत मिळालाय का नाही? ऐकत असताना देवाचं वचन इतकं काही ठाम आहे की ते अंतःकरण, मज्जा, तंतू, जेवढं काही शरीराचे पार्ट आहेत ना सगळं तोडून फोडून जातं आणि मग आमचं परिवर्तन त्या ठिकाणी करतं. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहिलंय आणि मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्यांनी आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. या ठिकाणी शास्त्रभाग सांगत आहे की देवाचं वचन चालू असतानाच ऐकणाऱ्यावर पवित्र आत्मा मिळाला. आपण पाहत आहोत की पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो. मागील 2 एपिसोड पासून आपण सातत्याने आम्ही पवित्र आत्मा आम्हाला कसा मिळेल, किंबहुना पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला आहे तो कसा प्रज्वलित होईल, कसा टवटवीत होईल, कसा सामर्थ्ययुक्त होईल, कसा पॉवरफुल होईल, कसा देवाचं काम करण्यासाठी आमच्या मधून तो कार्यरत होईल, यासाठी प्रिय हो अनेक लोक धडपड करीत आहेत, परंतु व्यर्थ धडपड करत आहेत. वचनाच्या माध्यमातून ते धडपड करत नाहीत. ते फक्त त्यांना असं वाटतं की अन्य भाषा बोलणाऱ्या पाळक साहेबाबरोबर जर मी जवळून जर राहिलो कायमच त्याला चिटकून, ते एखाद्या टायमाला जसं इलियाचा दुप्पट वाटा अलिशाला मिळाला ना तसं व्हायला बसले. प्रत्येक टायमाला इलिया नसेल तुमच्या बरोबर आणि तुम्ही प्रत्येक टायमाला तुम्ही देखील आलिशान असताल. अपवाद एखाद्या टायमिंगला होऊ शकते की देवाच्या संगती सहभागितेमध्ये राहिलेल्या, पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये राहिलेला जो देवाचा अभिषिक्त सेवक दास आहे आणि तो त्याप्रमाणे जीवन जगतो आणि जो त्याच्याबरोबर राहतो तोही तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, अशा लोकांना मिळू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त फक्त पाळक साहेबाबरोबर हिंडायचं फिरायचं, पाळक साहेबाचे वाईट गुण येतील, चांगले गुण काही काही वेळेस पाळक साहेबाकडेच ते गुण नसतात. या ठिकाणी मला तुम्हाला सांगू दे प्रिय की पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो, तर पश्चाताप करणं, पापांची क्षमा. आणि याच प्रकारे हे लोक जे वचन ऐकत होते ते परराष्ट्रीय होते, ते खास विश्वासणारे नव्हते. आणि मग देवाने परराष्ट्रीय ज्यावेळेस कृपा केली तर ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता ना त्यांना जसा पवित्र आत्मा मिळाला होता तसाच परराष्ट्रीयांना देखील पवित्र आत्मा मिळाला. ते देवाची थोरवी अन्य भाषेमध्ये गाऊ लागले, परमेश्वराशी बोलू लागले, देवाचा गौरव करू लागले. पण एक गोष्ट त्या ठिकाणी नव्हती, त्यांचा बाप्तिस्मा झालेला नव्हता. आणि मग पेत्र त्यांनी त्या ठिकाणी बोलल्यानंतर तेव्हा जसा आमचा बाप्तिस्मा झाला, जसा आम्हाला पवित्र आत्मा मिळाला तसाच देवाने यांच्यावर देखील कृपा केलेली आहे, यांच्यावर देखील दया केलेली आहे. तर मग आता यांचा आत्म्याने बाप्तिस्मा झालाय, पवित्र आत्मा यांना मिळालाय. परंतु जगाच्या राहाटीप्रमाणे धर्मशास्त्राचं आचरण करण्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा खूप महत्वाचा आहे. आणि मग ते म्हटले की यांना मग आता पाण्याचा बाप्तिस्मा द्यायला काय अटकाव येऊ शकतो किंवा काय बंधन आहे. आणि मग अशा प्रकारे आम्ही पाहतो की पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त होतो. आम्ही घरच्या घरी जरी मन लावून वचन ऐकलं ना तरी पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल, कारण पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. आम्ही पुढचं एक वचन वाचूया, इफिसकराचं पत्र त्याचा 1ला अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याचा विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार या वचनाकडे आपण वळूया. प्रिय
इफिस्कराचं पत्र पहिला अध्याय आणि 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्हीही सत्याचं वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर, तारणाची सुवार्ता, देवाचं वचन ऐकणं, कृती करणं, विश्वास ठेवणं, त्याने घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. पहिल्या प्रथम काय केलंय? सत्याचं वचन. पहिला क्रमांक, देवाच्या सेवकाने सत्याचं वचन सांगावं. दुसरा क्रमांक आहे तुमच्या तारणाविषयी सांगावं. तिसरा क्रमांक आहे सुवार्ता, चांगल्या प्रकारची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. आज सेवकांना सुंदर अशी संधी दिलेली आहे. प्रियो, आम्ही काय करत आहोत? आम्ही सत्याचं वचन सांगत आहोत का? आमच्यामध्ये पहिला एक प्रॉब्लेम आणि एक फॉल्ट आणि एक चूक सापडते, ती म्हणजे आम्ही सत्याचं वचन सांगत नाही. आणि सत्याचं वचन सांगत नाही त्याच्या पुढे मग सगळ्या चुक्याच होतात. कारण एक पाप झाकायसाठी दुसरं पाप करावं लागतं, दुसरं झाकायसाठी तिसरं करावं लागतं. मग आमच्याच्याने लोकांचे तारणही नाही होत, आमच्याच्याने लोकांना पवित्र आत्मे मिळत नाही, आमच्याच्याने लोकांना विश्वास कसा ठेवायचा हे कळत नाही. आमच्या मध्यस्थीने तर पवित्र आत्म्याच्या जवळही जाणार नाही, कारण आम्हीच पवित्र आत्म्याच्या लांब आहेत, कारण आम्हीच देवाचं सत्यवचन आमच्या जवळ नाही, कारण आमचाच विश्वास कुठंतरी जगात घुटमळल्यासारखा आहे. तर या ठिकाणी वचन नीट ऐका. पौलाचं इफिस्करास पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 13. तुम्ही ही सत्याचं वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता. पवित्र आत्मा कुणाला मिळालाय किंवा पवित्र आत्मा कुणाला मिळतो किंवा पवित्र आत्मा ज्यांना मिळालेला आहे परंतु तो गबगार पडलेला आहे, तो कार्य काय करत नाही, याचा अर्थ सत्याचं वचन त्याच्या जवळ नाही. दुसरा, तारणाविषयी त्याला सुवार्ताच क्लिअर कट मिळाली नाही. तारणाविषयीची सुवार्ता त्याला व्यवस्थित पाहिजे, काय केल्याने तारण होईल. तिसरा मुद्दा या ठिकाणी लिहिलेला आहे, सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या वेळेस देवाचं वचन आम्ही ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो आणि ते आमच्या जीवनामध्ये लगेच लागूकरण करायला सुरुवात करतो, म्हणजे कृती आणि आचरण करायला ठेवतो. त्यावेळेस तो विश्वास कार्यरत होतो आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी, हव्या त्या आमच्या प्रार्थना विनंती, आमचं जे काही असेल XYZ सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतात. या ठिकाणी लिहिलेला विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूची सुवार्ता ऐकता, ज्या दिवशी तुम्ही तारणाची सुवार्ता ऐकता, ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवता, ज्या दिवशी तुम्ही सत्याच्या वचनामध्ये रमता आणि ज्या दिवशी या सर्व गोष्टी करण्याचा आणि देवाला त्या दिसतात, लागलीच त्याच वेळेस तुमच्या पवित्र आत्म्याचा शिक्का मारलाय. या ठिकाणी पुन्हा एक वर वाचतो, पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. मारलाय, शिक्का बसलाय आमच्यावर, आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय म्हणून, पण तो प्रकट होई नाही, कृतीशील होई नाही, आचरणामध्ये येई नाही. त्याचे फळ किंवा त्याचे दान जे काही असेल, पवित्र आत्मा एक आहे परंतु त्याचे दान अनेक आहे. पवित्र आत्मा एक आहे, देव एक आहे, विश्वास एक आहे, बाप्तिस्मा एक आहे, वचन एकच आहे, सत्य वचन. मग या सर्व गोष्टी जर ज्यावेळेस होतात त्यावेळेस आमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. अनेक लोकांना हेच माहित नाही की आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय म्हणून, आमच्यावर शिक्का मारलाय म्हणून. आता जर आम्ही पाहिलं ना तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जे बाहेर गावावरून लोक आले ना, त्यांच्या इथं कुठंतरी एक शिक्का मारलाय आणि त्यांना 10, 15, 14 दिवस काय असेल ते क्वारंटाईन ठेवलेले, शिक्का मारण्यात आला. आणि मग त्या लोकांना तो रोग असू नसू, जवळ तो शिक्का बुजत नाही ना तोपर्यंत सगळ्या लोकांचा दृष्टिकोन काय असतो की याला क्वारंटाईन ठेवलेलं आहे, याला कोरोनाच्या बाबतीत काहीतरी थोडंफार सापडलं असल्यामुळं किंवा हा बाधित असू शकतो किंवा नंतर होऊ शकतो किंवा काहीतरी होईल. ज्या अर्थी याला शासनाने शिक्का मारलाय ना त्या अर्थी हा त्या कुठं ना कुठं काहीतरी आहे. अशाच प्रकारे प्रिय, ज्यावेळेस आम्ही सत्य सुवार्ता ऐकतो, तारणाची सुवार्ता ऐकतो, विश्वास ठेवतो आणि देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करायला सुरुवात करतो, लागलीच त्या समयाला देव आमच्यावर कधी पवित्र आत्म्याचा शिक्का मारेल सांगता येत नाही. 24 आवर्स मध्ये कधीही मारील तो. इथं देवाचं वचन ऐकता ऐकता पवित्र आत्मा मिळतोय, देवाच्या सेवकाने डोक्यावर हात ठेवल्या पवित्र आत्मा मिळतोय, काही प्रार्थना केल्यावर पवित्र आत्मा मिळतोय, काही देवाची स्तुती करीत असताना पवित्र आत्मा उतरतोय, काहीवर देवाची कृपा आहे त्यांनी काही न करता पवित्र आत्मा त्यांच्याकडे येतोय. आम्ही पाहतो
मरियाचं जर उदाहरण घेतलं ना तर स्वतः देवदूत त्याच्याकडे आला. मरिया म्हटली नाही, हे देवापा मला पवित्र आत्म्याने कृपा मंडित कर आणि सगळ्या स्त्रियामध्ये मला धन्य म्हणू दे. नाही, देवाची ती कृपा होती, कारण ती काय करत होती, ती नीतिमान होती, ती धार्मिक होती, ती विश्वासू होती, ती तारणाविषयी तिला माहिती होतं आणि म्हणून तारणारच तिच्या मुद्रातून काढून राहणार होतं. कारण यश संदेश त्यांचे ग्रंथ नियमशास्त्र त्या कडकडीत पाळणारे पहिले लोक होते आणि म्हणून आत्म्याचा शिक्का पहिल्यांदाच तिच्यावर होता. तिच्या बरोबर आमच्या सगळ्यावर होता, परंतु तिने स्वतः नाही. मग देवदूताने प्रकट केलं आणि मग त्या टायमिंगला सांगितलं की परत परत सामर्थ्य तुझ्यावर येईल आणि देवाचा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तुला ती छाया करेल. आणि अशा कारणाने अशाच प्रकारे जी अलिशबा होती तिला देवाने आत्म्याने तिला इतर गर्भ दिलेला होता, जसा प्रभू येशूचा होता तसा. आणि मग आम्हाला पाहायला मिळतंय की तोपर्यंत तिचा आत्मा उल्लसला नव्हता, तोपर्यंत ती आत्म्याने परिपूर्ण झालेली नव्हती, तोपर्यंत फक्त तिच्यावर शिक्का मारला होता. अलिशबा, तुझ्यामधून देखील देवाचा उद्धारक तारणारा येणार आहे, तुझ्यामधून देखील देवाचा वाट नीट करणारा येणार आहे, तो सुवार्ता सांगणारा येणार आहे, तो पश्चातापाची घोषणा करणार आहे, तो तारणाविषयी सांगणार आहे, तो जगाच्या उद्धारकाविषयी सांगणार आहे, तो पापाविषयी सांगणार आहे. आणि मग तुझ्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का असणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्या अलिशबावर देखील एक ठपका मारला, पवित्र आत्म्याचा शिक्का मारला. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस मरिया घाईघाईने त्या डोंगराळ प्रदेशात गेली आणि अलिशबेला भेटली, अलिशबेला पवित्र मरियेचं त्या ठिकाणी अभिवादन ऐकताच अलिशबेच्या पोटात असणाऱ्या बाळानं उल्हासाने उडी मारली. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्र लिहितं की अलिशबा पवित्र आत्म्याने पूर्ण झाली. शिक्का आमच्या प्रत्येकावर आहे, तो वेळ काळ समय परमेश्वराने ठरवलेला असतो. आमच्या पाळक साहेब कधी पाळक साहेबांच्या हातात नसतो. या 30 दिवस उपास करा, 40 दिवस करा, 40व्या दिवशी तुला पवित्र आत्मा मिळेल, हे खोटे भविष्य सांगूच नका, हे खोट्या गोष्टी सांगूच नका. देवाविषयी सांगा. पवित्र आत्मा तुम्ही सांगत असतानाच मिळेल. कदाचित तुम्ही खोटे ठराल एखाद्या दिवशी. जर देवाची योजना असेल की पवित्र आत्मा एखाद्या बहिणीला, एखाद्या भावाला, एखाद्या वडिलाला, एखाद्या आईला लगेच द्यायचा असेल आणि आम्ही जर त्याच्याविषयी सांगितलं की 8 दिवस उपास प्रार्थना करा आणि कदाचित त्या टायमिंगला तुम्ही संदेशाची सभा जर चालवत असले आणि त्यांनी जर मन लावून ते ऐकलं, अंतःकरणाला ठेच लागली, अंतःकरणात जर तपासलं आणि पापाचा स्वीकार केला, अंगीकार केला, तर जसं पेत्राने भाषण चालू असतानाच पवित्र आत्मा उतरला ना, तसं तुमचं लेक्चर चालू असताना, तुमचा संदेश चालू असताना, तुमचं प्रवचन चालू असताना, तुम्ही सत्यवचन सांगत असतानाच तर समोरच्या व्यक्तीवर केव्हा पवित्र आत्मा उतरन तुम्हालाही माहित नाही. आणि म्हणून अनेक या ठिकाणी सत्यवचन सांगणाऱ्या लोकांची खूप काही कमी पडलेली. पवित्र शास्त्र सांगतंय की माझ्या मळ्यामध्ये भरपूर काम करायला भरपूर जागा आहे, पण तू कामकरी थोडे आहेत आणि म्हणून पिकाच्या धान्याला विनंती करा की कामकरी पाठवून द्या. इथं कामकऱ्याची इतकी काही हेळसांड झाली किंवा हे कामकरी इतके काही झालेत, ऊत आलाय त्यांना, ऊत. घरागणीच पास्टर आणि घरागणीच ब्रदर आणि घरागणीच सिस्टर. एका गावात 4-4 चर्च, 4 घरामध्ये 4 पास्टर आणि 4 पालकीन बाई. मग एक प्रकटीकरण सांगतय, तर एक डुप्लिकेट करतय, तर एक काय लुटीत आहे, तर एक काय करतय. देवाचं वचन 4ही पार्ट्यामध्ये नाही. ही गर्दी काही कामाची नाही. देवाचं सत्यवचन सांगण्याची आवश्यकता आहे. आणि सत्यवचन योहान आम्ही पाहिलं 4:24 मध्ये की देव आत्मा आहे, परंतु 4:23 मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिले खरे उपासक आत्म्याने खरेपणाने सेवा करणारे अशा उपसंघाचा परमेश्वर शोध घेतोय. ते तुम्ही आहात प्रिय हो, दुसरे तिसरे कोणी नाहीत. जे वचनाला मान्य आहेत, जे वचनावर ठाम आहेत, जे वचनावर विश्वास ठेवतात, ज्यांना पवित्र आत्मा रिअल पवित्र आत्मा परमेश्वरापासून प्राप्त झालेला आहे, डुप्लिकेट नाही. जे स्वतः परमेश्वराला योजणाऱ्या गोष्टी करतात, जे सगळ्या प्रकारचा पश्चाताप करतात, पापाची क्षमा करतात, नाव बाप्तिस्मा घेतात, देवाशी एकचित्त असतात, देवाच्या आज्ञा पाळतात, अंतःकरण शुद्ध असतं, ते नीतिमान बनण्याचा प्रयत्न करतात, ते सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतात, ते देवाचं भय बाळगतात, ते देवाच्या चांगल्या दासांच्या समवेत असतात. आणि त्याही पेक्षा दासांच्या समवेत नाही राहिले तरी चालन. दासावर, सेवकावर, मनुष्यावर भिस्त ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या वचनावर भिस्त ठेवा, पवित्र आत्म्यावर भिस्त ठेवा, प्रभू येशूवर भिस्त ठेवा. म्हणजे निश्चित अर्थानं तुम्हाला दिलेला पवित्र आत्मा, तुमच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा विझणार नाही. कारण या अंताच्या समाला अनेक लोक देवाच्या आत्म्याला विझवण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळ्या गोष्टीच्या द्वारे. आम्ही पाहतो या ठिकाणी की तो म्हणतो तुम्ही सत्याचं वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेला पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या शिक्का मारण्यात आला आहे.
पुढे लिहितोय, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वैकी जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. आपल्याला विसार दिलाय, आपल्या वतनामध्ये जायचंय. आम्ही उपरी आणि प्रवासी आहोत. इथं आमचं खरं नागरिकत्व स्वर्गात आहे आणि हा विसार दिलाय, हा विजा आहे, हा पासपोर्ट आहे, हे तिकीट आहे. हे तिथं जायचं स्वर्गाच्या राज्यात. उठून सुटून कुणालाही घेणार नाही. आणि मागच्या वेळेस पण मी म्हटलं होतं की देवाला, परमेश्वराला स्वर्गाच्या राज्यामध्ये आशिया खंडातली एक नंबरची झोपडपट्टी आपली मुंबईची धारावी आहे. झोपडपट्टी बनवायची नाही. तिथं योग्यच लोक जाणार आहेत, पश्चाताप करणारे, ज्यांच्या पापाची क्षमा झाली ते, प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे, एक चित्त व तत्परता आणि सहभागिता घेणारे, अंतःकरण शुद्ध ठेवणारे, नीतिमान बनण्याचा प्रयत्न करणारे, सत्कर्म करणारे, देवाचा भय बाळगणारे, प्रार्थना करणारे, देवाने निवडलेले, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणारे, पवित्र आत्मा मिळालेले, दान धर्म व प्रार्थना करणारे, देवाच्या गोष्टी ओळखणारे, शरीराने देवाचा गौरव करणारे आणि देवाचं वचन जास्तीत जास्त सांगणारे, ऐकणारे आणि सांगणारे आणि ऐकणारे, आम्ही दोन्ही मिळून कृती आणि आचरण करणारे लोकच त्या वतनाकडे जाणार आहोत. आम्ही आमच्या वतनाकडे जाणार आहोत आणि त्या वतनासाठी आम्हाला पवित्र आत्मा दिलाय, आमची छाप करायसाठी नाही. अनेक लोकांना असं वाटतं की आमची छाप व्हावी म्हणून आम्हाला पवित्र आत्मा दिलाय. आम्हाला अन्य भाषा दिली म्हणजे आमची अनेक छाप झाली, आम्हाला प्रकटीकरण दिलं म्हणजे एकदम छान झालं, सगळे लोक आमची वाहवा करतात. आम्हाला एखाद्याच संदेश किंवा एखाद्याविषयी भविष्य सांगायचं हे आलं म्हणजे अनेक लोक आमची स्तुती करतील. चुकीचं आहे. तुम्हाला हे कळायला पाहिजे की पवित्र आत्मा तुम्हाला का दिलाय, पवित्र आत्म्याची कृपा तुम्हाला का मिळाली, पवित्र आत्म्याचं दान तुमच्याकडे का दिलेलं आहे, तुम्हाला निवडलंय काय. या ठिकाणी पवित्र शास्त्राचं वचन, एफेसकरांचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 14 मध्ये देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून पहिली गोष्ट पवित्र आत्मा मिळाला, देवाची गौरव व्हावं, देवाची स्तुती व्हावी, देवाची आराधना व्हावी आत्मीय आणि निखरेपणाने. पवित्र आत्मा नसल्यावर आम्ही फक्त बुद्धीच्या सामर्थ्याने करतो. पवित्र आत्मा नसल्यानंतर आमच्या आवडीनुसार करतो. त्याच्या स्वकीय जनाची खंडणी भरून स्वतः त्या पवित्र आत्मा देण्यासाठी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरली. कारण जोपर्यंत तो खंडणी भरत नव्हता, जोपर्यंत तो मरत नव्हता, जोपर्यंत तो रक्त सांडत नव्हता, जोपर्यंत त्याचं शरीर आमच्यासाठी कोडे आणि मार खाण्यासाठी देत नव्हतं, तोपर्यंत आम्हाला कुठलंच काही नव्हतं. सगळे आम्ही गुलाम होतो. परंतु ज्यावेळेस देवाच्या पुत्राने या सर्व गोष्टी केल्या आणि मग तो आमच्याबरोबर राहिला आणि आम्ही पाहतोय की तो जात असताना तो म्हटलं, मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही, तुमच्यासाठी सत्याचा आणि पवित्र आत्मा देईन, कैवारी देईन आणि तो तुमच्याबरोबर राहील आणि तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल, तो तुम्हाला सर्व काही शिकविल. मग पवित्र आत्मा आम्हाला मिळाला. पवित्र आत्म्याने आम्हाला काय शिकवलंय प्रिय आतापर्यंत फक्त आम्ही प्रकटीकरण सांगत बसलो, आतापर्यंत फक्त आम्ही एखाद्याची भविष्यवाणीच करत बसलो, आतापर्यंत फक्त आम्ही अन्य भाषावरच जोर दिला, आता फक्त आम्ही दिसणाऱ्या गोष्टीवरच. परंतु या ठिकाणी पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला का दिला याचं विशिष्ट उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. एफेसकरांचं पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी. पहिला क्रमांक आहे देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी, देवाचं गौरव व्हावं, देवाची स्तुती व्हावी म्हणून. दुसरी गोष्ट त्यांनी खंडणी भरली म्हणून मिळालाय. तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, मुक्तीसाठी आमची मुक्ती व्हावी, आम्ही मुक्तता व्हावं, आम्ही बंधमुक्त व्हावं. आणि मग बंधमुक्त कसं व्हाल, सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील, दुसरं कोणीच नाही. आणि सत्य केवळ देवाच्या वचनाच्या माध्यमातूनच कळल, तुमच्या जाणत्याकडे गेल्यासारखं नाही. तुमच्या एखाद्या ताट लावून ते बघत आहेत पैसे लावून सकून वागणाऱ्याकडे गेल्यावर नाही मिळणार. तर यासाठी प्रिय ही मुक्ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आहे, त्याच्या रक्तामध्ये आहे, त्याच्या शरीरामध्ये आहे, त्याच्या वचनामध्ये आहे. त्याने दिलेला आता पवित्र आत्मा जो आहे ना, त्याला देखील पावर देऊन पाठवलेला आहे, तो मोकरच नाही केलेला. आणि म्हणून तो आम्हाला बऱ्याचशा गोष्टीला सावध करत असतो. आम्ही या ठिकाणी पाहूया पुढं, त्या दिलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विचार आहे. आपलं वतन, अनेक लोकांना वाटतं की मोठा बंगला बांधलाय, मोठं चर्च बांधलंय, अनेक मस्तपैकी बँक बॅलन्स झालाय आणि आता मी खा पी, हे जेव्हा खा पी आयुष कर, बऱ्याच वर्ष 7 पिढ्या माझ्या पोरांना टिकन एवढं आता मी धन कमवून ठेवलंय, आता काही अडचण नाही. परमेश्वर त्या दासाला सांगत आहे
वचनाच्या माध्यमातून. देवाच्या इच्छेनुसार तो जाईल कधी तो देवाचा निर्णय आहे. परंतु तू इथंच मरशील आणि इथंच राहशील, तू वतनामध्ये जाणार नाही. वतनाकडे जाण्याचा आमचा नेटाने प्रयत्न पाहिजे. ज्यावेळेस एखादा सकाळी माणूस कामावर गेल्यानंतर आपल्या घरातले आपली पत्नी, आपली लेकरं, आपली आई वडील असतात आणि सकाळपासून तो काबाड कष्ट करतो आणि एकदा का सूर्य मावळाला गेला की तो लगे घरची वाट धरतो. का? त्याला लेकराची काळजी, त्याला पत्नीची काळजी, त्याला आईबापाची काळजी. मग नद्या येऊ मध्ये, नाही तर डोंगर येऊ, झाडं येऊ, नाही तर काही येऊ, परंतु तू कुठल्याही हालतमध्ये त्याच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करणार. त्याचं लक्ष सगळं तिथं असतं. मग तुम्ही आणि मी स्वर्गाचे राज्याचे लोक आहोत. तुमचं आणि माझं वतन स्वर्ग आहे आणि या स्वर्गामध्ये जाण्यासाठी, या वतनामध्ये जाण्यासाठी पवित्र आत्मा मिळाला आहे. तुमची आणि माझी छाप करण्यासाठी पवित्र आत्मा नाही मिळाला. अनेक लोक पवित्र आत्म्याची छाप करतात, काही लोक तर बाजारातच छाप करतात. या ठिकाणी आम्ही शिकत आहोत की पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो. पश्चाताप केल्याने, पापांची क्षमा मिळवल्याने, बाप्तिस्मा घेतल्याने, देवाच्या आज्ञा पाळल्याने, एक चित्त व तत्पर राहिल्याने, कायम चांगल्या लोकांशी आणि विशेष करून लोकांशी म्हणण्यापेक्षा वचनाशी सहभागिता ठेवल्याने, अंतःकरण शुद्ध केल्यावर नीतिमान बनण्याचा प्रयत्न करणारा, सत्कर्म करणारा, दान धर्म करणारा, देवाचा भय मिळवणारा, प्रार्थना करणारा, शरीराने देवाचा गौरव करणारा आणि देवाचं वचन फॉलोअप करणारा, सांगणारा, ऐकणारा आणि फॉलोअप करणारा, अशा लोकांना पवित्र आत्मा प्राप्त होतो. तर या ठिकाणी पवित्र आत्मा का प्राप्त झाला, कुणासाठी झाला, कशासाठी झाला, त्याचा मेन उद्देश आम्हाला आज समजलेला आहे की तो म्हणजे पवित्र आत्मा हा आमच्या वतनाचा विसार आहे, जे स्वर्गीय राज्य आमचं वतन आहे. आता काही लोकांना हा विसार नाहीये, कारण काही लोकांचं वतन अधोलोक आहे, काही लोकांचं वतन नरक आहे, काही लोकांचं वतन फक्त त्या नरका अग्नीत जळण्याचं आहे. म्हणून ते ऑटोमॅटिक पवित्र आत्मा मिळो किंवा न मिळो, काही लोकांनी पवित्र आत्मा मिळून सुद्धा त्याला असा काही झाकून ठेवला ना, असं काही बांधून ठेवला ना साखळदंडाने, जसं 1000 वर्ष सैतानाला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं आणि मग त्याला वाटलं की आता याला थोडंसं मोकळं सोडवा. अजून लोकांनी पवित्र आत्मे मोकळेने सोडले, बांधूनच ठेवलेत. कारण त्यांना माहिती आहे आता जर आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर चाललो किंवा इच्छेने जर चाललो तर इथून पाठीमागे केलेलं सर्व कुकर्म लोक पाहतील आणि डायरेक्ट चर्च मध्ये येऊन म्हणलं तरी गाचंडा धरतील. आणि म्हणून आता त्यांचं काही चाललंय आहे तशा पद्धतीने आपल्याला कसं तरी चालवायचं. परंतु याचा तुम्ही याचा जबर फाटका तुम्हाला मिळेल. वेळ पडली ना लोकांनी तुमची निंदा करू द्या, तुम्हाला नावं ठेवतील, होऊन एवढंच होईल, तुमची सेवा कमी होईल, तुमच्या लोक चर्चला कमी येतील, येऊ पडते. परंतु तुम्ही तुमच्या वतनापासून भटकत आहात. तुम्ही स्वर्ग राज्याकडे जाणार नाहीत आणि तुम्ही नाही जाणार. आणि तुम्हाला जे थोडंफार दिलेलं आहे ना इतरांना सांगण्यासाठी, ते तुम्ही त्यांनाही घेऊन जाणार नाही. असू द्या, परमेश्वर त्यांना कुणाच्या सेवकाच्या मार्फत, वचनाच्या मार्फत, पवित्र आत्म्याच्या मार्फत कसा तरी त्यांना घेऊन येईल. पण आमच्या वैयक्तिक जीवनाचं काय? जर मी माझ्या वतनासाठी माझ्या आत्म्याचं जर तगडं ठेवलं नाही ना तर त्या आत्म्याकडे जाणार नाही. आणि म्हणून पवित्र आत्मा आम्हाला कसा प्राप्त होईल या विषयावर आम्ही शिकत आहोत. आणि त्यासाठी आणखीन एक आपण रेफरन्स पाहूया. पहिलं योहान 4 अध्याय आणि 14व्या क्रमांकाच्या वचनामध्ये आम्ही जाऊया. पहिलं योहान वाचा. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे कबूल करणारा. पहिलं योहान 4:14. या ठिकाणी मी वाचतो वचन. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्षी देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. येशू हा देवाचा पुत्र आहे हे जो कबूल करतो, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो. देव राहतो म्हणजे कोण राहतो? योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 24व्या वचन. काय लिहिले त्याच्यामध्ये? की देव आत्मा आहे. कोण राहतो त्याच्यामध्ये? आत्मा. मग दुष्ट आत्मा नाही राहत, देवाचा आत्मा राहतो. देव राहतो म्हणल्यानंतर पवित्र. आणि म्हणून येशू हा देवाचा पुत्र आहे असं जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो.
व तो देवाच्या ठाई राहतो. मग देवाचा आत्मा जो आहे तो आमच्या जवळ असताना आम्हाला पवित्र आत्मा आणखीन दुसरा कोणता मिळवायचा आहे. अनेक लोकांना असं वाटतंय की देवाचा आत्मा पुन्हा एक वार जसा प्रभू येशूला मिळाला, तसा पवित्र मरियाला मिळाला, जसा अलिशेबेला मिळाला, जसा योहानाला मिळाला, जसा 120 लोकांना मिळाला, जसा अनेक लोकांना मिळाला, तसा आम्हालाही परत एकदा मिळेल. अहो, या ठिकाणी आम्ही पाहिलं की देवाने आमच्यावर शिक्का पायला मारून ठेवलेला आहे. त्याची प्रकट होण्याची जी वेळ आहे, जी क्षमता आहे, जो दिवस आहे, जो टायमिंग आहे, तो आम्हाला माहित नाही. आणि म्हणून देवाचं वचन ऐकतानाच पेत्राचं आपण जे प्रेषितच्या 10:44 पाहिलं, त्यामध्ये लिहिलंय की देवाचं वचन चालू असताना ऐकणाऱ्यावर पवित्र आत्मा उतरलाय. परंतु आम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळत नाही. तर देवाचं वचन आत्मिकरित्या ऐकावं लागतं. आत्मिक, ह्या कानानी नाही, आत्मिक कान, आत्मिक नेत्र, आत्मिक मुख, सगळं बऱ्याचशा गोष्टी आहेत. सत्य वचनाची तारणाची सुवार्ता ऐकली पाहिजे. आणि सत्य वचन ऐकणाऱ्या टायमिंगला जर आम्ही आमचं अंतःकरण त्याप्रमाणे केलं तर निश्चित अर्थाने प्रिय हो, आम्हाला पवित्र आत्मा आमचा मिळालेला आहे तो प्रकट होईल. मग कुठल्या तरी दानाच्या माध्यमातून असेल, मग त्याच्यासाठी येशू हा देवाचा पुत्र आहे असे कबूल करावं लागतं. अनेक लोक येशू हा देवाचा पुत्र आहे असे कबूल करतात, परंतु त्याला इथं ठेवत नाहीत. मग त्याला इथं नाही ठेवलं तर देवाचा आत्मा येईल कसा? आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 20 जर पाहिलं तर त्यामध्ये एक विशिष्ट घटना लिहिलेली आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 20. पहा मी दाराशी उभा आहे, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाऊन आत जाऊन व त्याच्याबरोबर जेवीन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. आणि तो माझ्याबरोबर जेवीन. आज प्रभू येशू ख्रिस्ताला बाहेरच ठेवलंय, आतमध्ये कोणीच घ्यायनात. आणि तो बाहेर असून सुद्धा तो दयाळू, कृपाळू, मंदक्रोध, दयेचा, क्षमेचा सागर असणारा माझा प्रभू येशू आज देखील तो तुमची आणि माझी वाट पाहतोय, केव्हा मला आतमध्ये घेताल. परंतु जगातल्या कानाने आम्हाला जगातला साऊंड ऐकता येतो, जगातल्या गोष्टी सगळ्या चांगल्या आमच्या फायद्याच्या ज्या तेवढ्या समजतात, जगाचं सुख, हौस मौज सगळं काही समजतं, परंतु देवाची वाणी, देवाचा आवाज आम्हाला येत नाही. पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. आज वचनाच्या माध्यमातून परमेश्वर तुमचा अंतःकरणाचा दार ठोकीत आहे. जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपलं मन आणि अंतःकरण कठीण करू नका. कारण अनेक लोकांनी अंतःकरण मन कठीण केले आणि त्याचा जाब मोक्षाच्या समायला बऱ्याच लोकांना माहिती पडलाय. कदाचित आज ती वेळ नाही, आज कदाचित तो तारणाचा दिवस असेल, कदाचित आज तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याचा कृपामंडित होणारा दिवस असेल, कदाचित आज तुमचा आणि माझा पवित्र आत्म्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दानांचा वर्षाव होण्याचा दिवस असेल. परंतु आम्ही देवाची वाणी ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या हेडलाईन्सला आम्ही आज वचन ठेवलं होतं प्रेषित 10:44 की देवाचं वचन चालू असतानाच ऐकणाऱ्यावर देवाचा पवित्र आत्मा मिळाला. आणि मग येशू हा देवाचा पुत्र आहे असे कबूल करणारा, त्याला पवित्र आत्मा कृपामंडित झाल्याशिवाय परमेश्वर तसा मोकळा सोडणार नाही. कुणी येऊन येशू हा देवाचा पुत्र आहे असं म्हणत नाही. येशू हा ख्रिस्त आहे असा जो विश्वास ठेवतो. आणखीन एक रेफरन्स आहे त्याच्याच मधला, 1 योहान 5 अध्याय आणि 1 वचन. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. आता देव कुणाची निर्मिती करतो? चांगल्याची. देव कुणाची निर्मिती करतो? शुद्ध, पवित्र, पात्रतेचं, लायकीचं, चांगली. मग आणि जो कोणी जन्मदा देव प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. म्हणजे कुणावर प्रीती करतो? देवावर प्रीती करतो. मग देव कोण आहे? प्रेम आहे. देव कोण आहे? आत्मा आहे. आणि मग अशा प्रकारे प्रिय, ज्या वेळेस आम्ही सगळ्या गोष्टी वचनाच्या माध्यमातून आमच्या जवळ येतात त्यावेळेस आम्हाला वचन समजतं, त्यावेळेस आमचं पाप आम्हाला समजतं, त्यावेळेस आमच्या चुका आम्हाला समजतात, त्यावेळेस आम्ही कुठं आहोत.
जसं आम्ही दररोज उठल्यानंतर आंघोळ पांघोळ केल्यानंतर जसं आरशासमोर जातो आणि मेकअप वगैरे करतो आणि दिवसभर आम्ही कसे आहोत आम्हाला माहित नाही कामाच्या नादात. कदाचित एखादा कोणी कोणी असेल की कंगवा आणि खिशात आरसाच असतात, तो भाग वेगळा. कंगवा आणि आरशाच्या ऐवजी देवाचं वचन जवळ राहू द्या आणि वारंवार तपासा की ज्या परमेश्वराच्या नावावर मी भरोसा ठेवून सकाळी मी माझं पाऊल घराच्या बाहेर टाकलंय, या दिवसामध्ये मी परमेश्वराच्या नावाचा महिमानी गौरव केलाय का? या दिवसामध्ये पवित्र आत्म्याला प्रज्वलित करील असं माझ्याकडून एखादी गोष्ट घडली का? पहा, त्या आरशामध्ये पहा. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आणि माझं आम्ही वैयक्तिकरित्या जर आम्हाला तपासलं तर निश्चित अर्थाने प्रिय हो, आम्हाला जगातली कुठलीच गलत शिक्षण किती येऊ द्या, डुप्लिकेट डॉक्टरीनवाले किती येऊ द्या, डुप्लिकेट वचन सांगणारे किती येऊ द्या, डुप्लिकेट एखाद्याचं प्रकटीकरण सांगणारे किती येऊ द्या, किती तुमच्या पार घरातलं काय काय पुरलं एवढं जरी एखाद्यानी भविष्य सांगितलं ना तरी येऊ द्या, देवाचा आत्मा जर तुमच्याजवळ आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. उलट तुम्ही त्याचं भविष्य सांगायला सुरुवात कराल. आणि म्हणून येशू हा ख्रिस्त आहे असा जो विश्वास ठेवतो, जो कोणी धरतो, तो देवापासून जन्मलेला आहे, म्हणजे पवित्र आत्म्यापासून पावलेला आहे, म्हणजे पवित्र आत्मा त्याला मिळालेला आहे. देवापासून जन्म घेणं म्हणजे काय? तर पवित्र आत्म्याने कृपामंडित होणं, पवित्र आत्म्याच्या फ्लो मध्ये चालणं, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालणं, पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये चालणं आणि पवित्र आत्मा जे काही आम्हाला शिकवल त्याप्रमाणे आचरण करणं. कारण पवित्र आत्मा व्यर्थ धारण करत नाही. पवित्र आत्मा जे प्रभू येशू सांगतो ना तेच करतो. कारण प्रभू येशूने देखील भूतलावर आल्यानंतर त्याच्या मनाने काही गोष्ट केली नाही, जो स्वर्गीय पित्याने जे सांगितलं ना तेच त्यांनी केलं. अशाच प्रकारे पवित्र आत्मा काय करतो? प्रभू येशूने जे सांगत आहे तो पवित्र आत्मा करतो. आणि आज आम्हाला काय करायचं आहे की जो पवित्र आत्मा आम्हाला सांगत ते आम्ही करायचंय. आमच्या पाळक काय सांगतील याच्याकडे आम्हाला काही घेणं देणं नाही. हा, देवाचं सत्य वचन जर आत्मिकरित्या असेल तर सॅल्यूट. परंतु जर गलत शिक्षणाने जर लोकांना जर भ्रमित करणारे जर गोष्टी असेल तर मग मात्र प्रिय हो, तुम्ही तुमच्या आत्म्याला कसं जपायचंय यासाठी आपण पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो, तो कसा खराब होतो, तो कसा बंद पडतो. परमेश्वर पवित्र आत्मा काढून घेत नाही, फक्त तो आमचं कार्य करण्याची जी पद्धत आहे ती बंद पडते. या ठिकाणी आम्ही आणखीन एक वेळेअभावी आम्ही 1-2 रेफरन्स पाहूया शेवटचे. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून राहणारा, त्याच्याजवळ एक पवित्र आत्मा असतो, त्याला पवित्र आत्मा मिळालेला असतो किंवा त्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून राहतो. आणि म्हणून आम्ही कालच्या एक रेफर घेतला होता की ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे जातो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. म्हणजे कुणाची प्राप्ती झाली? पवित्र आत्म्याची प्राप्ती झाली त्याला. इथं स्पेशली नाव जरी लिहिलेलं नसलं ना, पवित्र आत्म्याची प्राप्ती झाली. अहो, पित्याची आणि पुत्राची प्राप्ती होणं म्हणजे काय? म्हणजे पवित्र आत्म्याची प्राप्ती होणं. म्हणून आम्हाला कशासाठी कधी होईल? जर आम्ही ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून जर राहिलो तर आम्हाला पवित्र आत्मा त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि रोमकरांचं पत्र 14वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये एक शेवटचा, जर आम्ही विश्वासूपणा जर राहिला, जर आम्ही विश्वासूपणात खंबीर राहिलो, वाचूया आपण शेवटचा. याकरिता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार या वचनाकडे 1-2 मिनिटासाठी आपण चिंतन आणि मनन करूया. 14वा अध्याय आणि 13 वचन. ह्याकरिता आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये. आम्ही आता जर आम्हाला सत्य समजले तर आम्ही एकमेकांना दोष लावू नये. याचा अर्थ असा नाही की आम्ही एखाद्याला समजून सांगू नये, दोष लावू नये. याचा अर्थ असा नाही की आम्ही एखाद्याची चूक समजून सांगू नये किंवा त्याला चूक दाखवून त्याचा अधोलोकाकडे जाणारा मार्ग रोखू नये. या ठिकाणी लिहिलंय की यापुढे एकमेकांना दोष लावू नये, परंतु बोध करायला सांगितलेला आहे. तर असे ठरवून टाका की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडकळण ठेवू नये. आमच्या भावासमोर गलत शिक्षणाचा अडचण ठेवू नका.
आमच्या भावासमोर गलत डॉक्ट्रिन ठेवू नका. आमच्या भावासमोर केवळ प्रकटीकरण ठेवू नका. आमच्या भावासमोर केवळ फक्त भविष्यवाण्या ठेवू नका. आमच्या भावासमोर नुसत्या अन्य भाषांना अर्थ आणि प्रकटीकरण भूत काढणे एवढंच ठेवू नका. आणि ते असेल परमेश्वरापासून तर आमेन, पण तू नसलं ना तर आमच्या भावाच्या आत्मिक नाश होतोय. कारण ते तुमचं प्रकटीकरण त्याच्या आत्म्याच्या फायद्यासाठी अजिबात नाही. ते तुमची अन्य भाषा त्याच्या आत्मिक उन्नतीसाठी अजिबात नाही. तुमचं त्या ठिकाणी सांगितलेले भविष्यवाणीनी त्याच्या आत्म्याला त्या आम्हाला ज्या ठिकाणी जायचंय ना, विसार ठेवलेला आहे तिथं जे स्वर्गाच्या राज्यामध्ये, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जायला अडचण करू नका. आमच्या भावांना अडकळ ठेवू नका. आणि म्हणून एक ठिकाणी आपण शेवटचा रेफरन्स पाहूया. त्या ठिकाणी आम्हाला परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतात की मी तुला स्वर्गाच्या राज्याचं चावळ दिले आहेत. आता तो जुळगा पवित्र सेवकाकडे दिलेला आहे, ज्यांना पवित्र आत्मा मिळालाय, जे वचनाचं सत्य आहे त्यांना मिळालंय, जे देवाच्या कृपाभिषेक वाढत आहेत, ज्या सगळ्या गोष्टी करत आहेत, ज्यांना शिष्य म्हटले गेलेलं आहे, ज्यांना प्रेषित म्हटले गेलेलं आहे, ज्यांना पाळक साहेब म्हटले गेलेले आहे, ज्यांना ब्रदर म्हटलेले आहे, ज्यांना रेव्हरेंट बिशप साहेब, महागुरु स्वामी, पोप साहेब, किंबोना कॅप्टन साहेब, कर्नल साहेब, गुरुजी साहेब, जेवढे काय आहेत ना, आता तुमच्याकडं स्वर्गाच्या राज्याकडे जाण्यासाठी तुम्हाला मूर्ख केले. जसं मोशेला इस्रायल लोकांमधून काढण्यासाठी मोशेला आणलं होतं ना, आता प्रत्येकाला तुम्हाला परमेश्वराने आम्हाला नेमलेलं आहे. आता आमच्या भावाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जायचंय का अधोलोकात घेऊन जायचंय? कारण स्वर्गाच्या राज्यात जर घेऊन गेला तर याजक पण जाईल, परंतु अधोलोकात घेऊन जायचं म्हटलं तर याजकही अधोलोकातच जाईल. आणि म्हणून असं काही अडखळण आमच्या भावापुढे ठेवू नका. गलत शिक्षण किंवा त्याची दिशाभूल करू नका. एवढी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पवित्र आत्म्याच्या विषयी आम्ही काही गोष्टी शिकलेलो आहोत प्रिय. आम्ही आणखीन पुढच्या लाईव्ह फेसबुकमध्ये आम्ही आणखीन आमचे काही चॅप्टर राहिलेले आहे पवित्र आत्म्याविषयी शिकण्याचे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो आणि तो पवित्र आत्मा कसा टिकून ठेवतो. आम्ही पुढच्या लाईव्ह फेसबुकवर पवित्र आत्म्याच्या अभिषेकानंतर आमचं जीवन कसं असावं ह्या गोष्टीकडे आम्ही जाणार आहोत. पवित्र आत्म्याचा शिक्का आम्हाला मोर्तब केलेला आहे. आणि जर तुम्ही विश्वास ठेवित तर आजची रात्र जर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करण्याचा आणि परमेश्वराकडे पापाच्या क्षमा मागण्याचा आणि प्रभू येशूकडे समर्पित होण्याचा जर निर्णय केलेला असेल तर आजची रात्र तुमच्यासाठी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची असेल. आजची रात्र तुम्हाला पवित्र आत्म्याचा जो शिक्का मारलेला आहे तो कृपा मंडित होण्याची असेल. आणि आम्ही पुढच्या लाईव्ह फेसबुकमध्ये पवित्र आत्म्याच्या अभिषेकानंतर आम्ही कसं जीवन जगायला पाहिजे पवित्र वचनाच्या माध्यमातून आम्ही शिकणार आहोत, आमच्या मनाने नाही. तर टोटली रेफरन्स त्या ठिकाणी दिले जातील. मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. जितके लाईव्ह आहात देवाचे प्रिय अभिषिक्त सेवक देखील लाईव्ह मध्ये आहेत आणि तुम्ही सर्व देखील देवाचे अभिषिक्त सेवक आहात. एकच नाही, तुम्ही सर्वजण आहात, कारण तुम्ही वचनाकडे खरोखर आज लक्ष दिलेलं आहे. आणि पेत्राने सांगितल्याप्रमाणे देवाचं वचन चालू असताना ऐकणार पवित्र आत्मा मिळाला. मी आशा करील, मी इच्छा धरील आणि मी तो विश्वास ठेवतो की तुम्हापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने पवित्र आत्मा दिलेला आहे, शिक्का मोर्तब केलेला आहे. काहींचा प्रज्वलित आहे, काहींचा टवटवीत आहे आणि तो आणखीन टवटवीत केल्याशिवाय राहणार नाही. येऊया आपली छोटीशी प्रार्थना करूया आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, आमच्या नगर जिल्ह्यासाठी, की जे लोक तारणाच्या बाहेर आहेत, ज्यांना पवित्र आत्म्याची गरज आहे, कारण तोच आमच्यासाठी विसर आहे. येऊया आपण आपल्या राज्यासाठी प्रार्थना करूया आणि पुढच्या लाईव्ह फेसबुकमध्ये आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. पवित्र 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 अति पवित्राच्या कृपा मंडित असणार आमच्या जिवंत करुशाल देव बाप्पा, जो तू होता, जो आहे, जो येणार आहेस. परमेश्वर देव बाप्पा, आजची रात्र परमेश्वर देव बाप्पा, आजचा समय तू दिलास त्याबद्दल तुझी स्तुती करतो. वचनाच्या माध्यमातून आज प्रिय देव बाप्पा स्वतः माझी देखील तू कान उघडणी केलेली आहेस. अनेक तुझ्या प्रिय सेवकांची देखील तू भेट घेतलेली आहेस. आणि परमेश्वर देव बाप्पा खरोखर तो वचनाचा विसार पवित्र आत्मा तू जो शिक्का मोर्तब आमच्यावर केलेला आहे तो प्रकट होऊ दे आणि त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी तू सहाय्य मार्गदर्शन कर. असं मला आमच्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी विशेष करून मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी, त्याचप्रमाणे सर्व परमेश्वर देव पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सेवा कार्य समिती, सर्व प्रकारचे परमेश्वर देव बाप्पा सफाई कामगार, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, ज्या अनेक गोरगरीब आणि अनेक अनाथांचा आणि जे समस्यात आहेत, अडचणीत आहेत, त्यांची गरज भागवत आहेत, जे वैयक्तिक लोक परमेश्वर देव बाप्पा त्या प्रत्येकावर कृपा कर. आणि आज जे आम्ही जिवंत आहोत तुझे अभिषिक्त सेवक परमेश्वर देव बाप्पा, अनेक सामर्थ्याने अभिषेकाने वचनाच्या सत्याने त्यांना भरून काढ आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर
देवा ज्याप्रमाणे पौल आणि अनेक लोकांनी जगाची उलथापालत केली, अशाच प्रकारे प्रिय हो, जरी परमेश्वर देव बापा आम्ही जरी जगापर्यंत पोहोचलो नसेल, पण तू ज्या ज्या ठिकाणी तू आम्हाला पोहोचवत आहे त्या ठिकाणी उलथापालत करून जीवनाचं सत्य सांगण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला मार्गदर्शन कर. प्रत्येकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम, समस्या, चिंता, काळजी प्रभू येशूच्या नावात दूर कर. होते तुझ्या नावाचा महिमाने गौरव, सर्व आदर, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी मागणी मागतो म्हणून स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.